गुड मॉर्निंग. आपण प्रकरण पाहतो आणि या प्रकरणामध्ये भारतातील आद्य नगरामध्ये जी आद्य नगर आहे त्या आद्य नगरामध्ये आपण हडप्पा शहराचा अभ्यास केलेला आहे आणि मोहिंजोदडो ह्या जे उत्खननामध्ये सापडलेलं जे शहर आहे, ठिकाण आहे, जे नगर आहे त्या नगराचा आपण अभ्यास करतो. कालच्या भागामध्ये आपण या ठिकाणी उत्खनन झालं त्या उत्खननाबद्दल आपण माहिती पाहिली होती की उत्खनन त्या कालखंडामध्ये कोणी केलं, कधी झालं. 1920-21 या कालखंडामध्ये राधादास बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांच्या मार्गदर्शनाखाली इथं उत्खनन झालं आणि उत्खननामध्ये बरेचशी पुरातत्वीय वस्तू, वास्तू, वस्तू, अवशेष सापडले आणि या अवशेषावरून मोहिंजोदडो ह्या शहराची किंवा मोहिंजोदडो या नगराची विद्वत्ता आपल्या लक्षात येते. उत्खनन झाल्यानंतर आपण पाहिलं की इथं काही विभाग होते, शहराचे विभाग. त्या विभागाचा अभ्यास करत असताना आपण पाहिलं की प्रत्येक शहरामध्ये 2 विभाग होते. एक म्हणजे बालेकिल्ला, पहिला कुठला? बालेकिल्ला. दुसरा कुठला? तर दुसरा जो विभाग होता ते म्हणजे नागरी वस्ती. या 2 विभागामध्ये मोहिंजोदडो हे शहर त्या कालखंडामध्ये विस्तारलेलं होतं आणि मोहिंजोदडो हे शहर आहे ते हे शहर पाकिस्तानात किंवा पाकिस्तानातील जे हडप्पा शहर आहे त्या हडप्पा शहराच्या किंवा हडप्पा संस्कृतीतील नागरांमधील जे हडप्पा संस्कृतीमध्ये जेवढे नगर सापडले, जेवढे शहरांचं उत्खनन झालं त्या सगळ्या नगरामध्ये सर्वात विस्तारानं मोठं हे नगर आहे. म्हणजे वैशिष्ट्य काय सांगता येईल की हडप्पा संस्कृतीमध्ये जेवढी नगर सापडली, जेवढ्या नगरांचं उत्खनन झालं त्या नगरामध्ये सर्वात विस्तारानं हे जे आहे ते मोठं नगर आहे आणि म्हणून इथला मोठं नगर असल्यामुळे साहजिकच इथली नागरी वस्ती सुद्धा मोठी असते आणि म्हणून त्याचे जेव्हा विभाग पाहिले शहराचे तर विभागामध्ये जो पहिला विभाग आहे तो पहिला विभाग म्हणजे काय? बालेकिल्ला. दुसरा विभाग म्हणजे काय? तर नागरी वस्ती. आता बालेकिल्ला काल पण सांगितलंय जी बालेकिल्ल्याची संकल्पना आहे ज्या ज्या ठिकाणी हडप्पा संस्कृतीमधील जे नगर आहेत त्या नगरातील जे विभाग त्याची विभागणी जर आपण केली तर प्रत्येक नगरामध्ये आपला बालेकिल्ला हा प्रमुख विभाग दिसतो. बालेकिल्ला म्हणजे काय? तर त्या शहरातील सर्वात सुरक्षित ठिकाण म्हणजे बालेकिल्ला आणि बालेकिल्ल्यामधून त्या नगरातील प्रशासकीय कामकाज, त्या नगराचं नियंत्रण, त्या नगराचं संचालन व्यवस्थापन पाहण्यासाठी तिथं प्रशासकीय यंत्रणा बालेकिल्ल्यामध्ये असायची. आणि दुसरी म्हणजे विभाग तो म्हणजे नागरी वस्ती. त्या शहरामध्ये राहणारे सर्वसामान्य नागरिक आहेत त्या नागरिकांची वस्ती आपल्याला आढळते. आज सुद्धा जर आपण पाहिलं तर प्रत्येक नगराचा विचार करत असताना त्या प्रत्येक नगरामध्ये त्या नगराचा, त्या शहराचा कारभार पाहणारी एक प्रशासकीय यंत्रणा असते आणि त्या प्रशासकीय यंत्रणेच्या इमारती, प्रशासकीय इमारती असतात. नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल किंवा नगरपंचायत असेल, त्याचबरोबर त्या या अशा पद्धतीने त्या पण नगरांचा जी बालेकिल्ला हा प्रमुख घटक होता. आणि नागरी वसाहत की ज्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांची घरं असायची. आता हे झाले प्रमुख 2 विभाग आणि हे जे 2 विभाग आहेत त्या दोन्ही विभागांना किंवा हे दोन्ही विभागे तटबंदी युक्त 2 विभाग होते की याला तटबंदी होती, याला तटबंदी होती. म्हणजे तटबंदी म्हणजे काय? तर त्या नगराला आणि बालेकिल्ल्याला संरक्षण भिंत पाहिलेली असलेली आपल्याला मिळते. आज जर तुम्ही कुठले किल्ले पाहायला गेला तर प्रत्येक किल्ल्याला तटबंदी आपल्याला आढळून येते जेणेकरून की शत्रूपासून आणि नैसर्गिक आपत्तीपासून त्या नगराचं किंवा त्या किल्ल्याचं काय होईल? संरक्षण होईल. तटबंदी ही खूप प्रमुख. आणि आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडातील जर किल्ले पाहिले तर किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेरचा 2-4 फुटावरती खंदक असायचे, खड्डे खोदलेले असायचे जेणेकरून जर शत्रूने आक्रमण केलं तर तो शत्रू त्या खड्ड्यामध्ये पडावा किंवा त्या खड्ड्यापासून अलीकडे येऊ नये. अशा पद्धतीने खंदक पण असायचे. हे आजच्या कालखंडातील आहेत परंतु त्या कालखंडामध्ये हडप्पा संस्कृतीमध्ये ह्या बालेकिल्ल्याला पण तटबंदी होती आणि नगरांना पण तटबंदी असते. आता इथे 2 विभाग झाले. आता इथे आपल्याला
विभाग आहे. इथं तिसरा विभाग आहे आणि तिसरा विभाग आहे तो म्हणजे बाजार. या ठिकाणी मोहेंजोदडो ह्या नगराचं उत्खनन झालं. त्या उत्खननामध्ये या शहरातील तिसरा विभाग आपल्याला तो म्हणजे बाजार आहे आणि त्या बाजारामध्ये त्यात कारागिरांच्या कार्यशाळा. कार्यशाळा म्हणजे काय तर थोडक्यात आपल्याला कारखाने म्हणता येईल. ज्या ठिकाणी बाजारात लागणाऱ्या वस्तू आहेत, विकण्यासाठी ज्या वस्तू आहेत त्या वस्तू बनवण्याचे ठिकाण त्या कार्यशाळा आहेत आणि त्या कार्यशाळांमध्ये मातीची भांडी सापडलेली आहे. म्हणजे साहजिकच बाजाराच्या बाजूला किंवा बाजारामध्ये कार्यशाळा होत्या, त्या ठिकाणी मातीची भांडी बनवली जायची आणि ही मातीची भांडी बनवल्यानंतर ते पक्क होण्यासाठी ती भाजावी लागायची आणि म्हणून या कार्यशाळेच्या बाजूला मातीची भांडी सापडलेली आहेत आणि त्या भांड्याच्या बाजूला तिथं भट्ट्या सापडलेल्या आहेत. कशाच्या भट्ट्या तर मातीची भांडी भाजण्याच्या भट्ट्या सापडलेल्या आहेत. जर तुम्ही आपल्या शेजारचं जे गाव आहे ते म्हणजे ते ऐतिहासिक ते गाव आहे ते त्या तेरचा जर तुम्ही इतिहास पाहिला कधी तेर इथं जर तुम्ही भेटीला गेला तर तुम्हाला तिथलं जे रामलिंगप्पा लांकुरे जे वस्तू संग्रहालय आहे त्या वस्तू संग्रहालयामध्ये तुम्ही चित्रदालन जर पाहिलं तर त्या चित्रदालनामध्ये तिथंही त्या कालखंडातील प्राचीन कालखंडातील उत्खनन जेव्हा तिथं झालं त्या गावात ही भांडी भाजण्याच्या त्या कालखंडातील भट्ट्या सापडलेल्या आहेत. आता त्या भट्ट्या नाही आहेत परंतु त्या भट्ट्यांचे चित्र तुम्हाला तिथलं जे संग्रहालय आहे वस्तू संग्रहालय त्या वस्तू संग्रहालयामध्ये तुम्हाला ह्या प्राचीन वस्तू पाहायला भेटतील आणि त्याची चित्र पण तुम्हाला पाहायला भेटतील. म्हणजे त्या कालखंडामध्ये माती बनवण्याची भांडी बनवण्याची ती कला होती परंतु ती पक्की करण्यासाठी त्या भाजण्यासाठी भट्ट्या होत्या. अशा पद्धतीनं तिथलं जे मोहेंजोदडो आहे ते मोहेंजोदडो इथे आपल्याला विभाग पाहायला भेटतील. आता आपण पाहणार नगर रचना. की या नगराची रचना कशी होती. आपण पाहिलं तर सिंधू संस्कृती ही प्रगत नागरी संस्कृती होती आणि प्रगत नागरी संस्कृतीमधला सगळ्यात महत्त्वाचा घटक असेल तर ते म्हणजे नगर रचना. आपण सुरुवातीला पाहिलं होतं की सिंधू संस्कृतीच्या किंवा हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्ये आणि त्या हडप्पा संस्कृतीच्या वैशिष्ट्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य होतं ते म्हणजे नगर रचना. सुव्यवस्थित नगर रचना. नगरांची रचना ही काटेकोरपणे पद्धतीनं आणि सुव्यवस्थित पद्धतीने केलेली दिसून येते आपल्याला. आणि इथंही जे मोहेंजोदडो हे शहर आहे ते मोहेंजोदडो शहराची सुद्धा नगर रचना सुव्यवस्थित आणि काटेकोरपणे केलेली आपल्याला दिसून येते. मोहेंजोदडोतील जे अवशेष आहेत त्या अवशेषांची हडप्पा येथील अवशेषाप्रमाणे नासधूस झालेले आढळून येते आपल्याला. ज्या पद्धतीनं हडप्पा या शहराचं उत्खनन झालं नगराचं उत्खनन झालं आणि त्या हडप्पा नगरातील जे अवशेष होते त्या अवशेषांची मोठ्या प्रमाणावर नासधूस झाली होती परंतु हे जे मोहेंजोदडो हे नगर आहे त्या नगरातील मात्र अवशेषांची नासधूस आपल्याला झालेली दिसून येत नाही. म्हणजे जेव्हा उत्खनन झालं त्या उत्खननामध्ये ते अवशेष आणखी चांगल्या पद्धतीने शाबूत होते. त्याच्यामध्ये घरं नगर रचनेमध्ये घरं त्याचबरोबर मोठ्या इमारती रस्ते या इत्यादी घरं असतील रस्ते असतील मोठ्या इमारती असतील यांच्या अवशेषाच्या आधारे नगराची भव्यता आपल्याला स्पष्ट दिसते. म्हणजे तिथं जे घरं सुव्यवस्थित घरं होती घरांची रचना होती मोठमोठ्या इमारती होत्या काटकोनात छेदणारे जे रस्ते होते त्याचबरोबर नाल्या होत्या ज्या प्रत्येक प्रभागातून किंवा प्रत्येक विभागातून छोट्या छोट्या नाल्या असायच्या आणि त्या सगळ्या ज्या नाल्या आहेत त्या मुख्य नालीला जोडलेल्या असायच्या. म्हणजे ते सुव्यवस्थितपणे सांडपाण्याची व्यवस्था होती. रस्ते जे आहेत ते प्रत्येक गल्लीतील प्रत्येक प्रभागातील जे रस्ते होते ते मुख्य रस्त्याला जोडलेले होते जेणेकरून की तिथं जाण्या येण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने असेल. म्हणजे एका सुव्यवस्थित एक नगर कसं असावं शहर कसं असावं या सगळ्यांची वैशिष्ट्ये तुम्हाला मोहेंजोदडो ह्या नगरामध्ये असलेले आढळून येतात. म्हणजे भारतामध्ये प्राचीन संस्कृतीमध्ये सुद्धा अशी भव्य आणि सुव्यवस्थित नगर होते यावरून आपल्याला स्पष्ट करता येतं आणि ह्या नगराची भव्यता आपल्याला यावरून दिसून येते. त्याचबरोबर या नगराचं उत्कृष्ट नियोजन होतं. उत्कृष्ट नियोजन म्हणजे काय तर कुठल्या बाजूला रस्ता असावा कुठल्या बाजूला नाली असावी घराची रचना कशी आहे एका रांगेत घरे असावी या सगळ्याचं नियोजन त्या कालखंडात होतं. नगराचं व्यवस्थापन याचे पुरावे आपल्याला या नगराचं ज्या पद्धतीनं नियोजन आणि
आणि व्यवस्थापन होतं याचे सगळे पुरावे तुम्हाला इथं जेव्हा अवशेषाचं उत्खनन जेव्हा झालं या नगराचं, त्या सगळ्या नगराचे तुम्हाला अवशेष या ठिकाणी असलेले आढळून येते. आणि हे जे नगर आहे त्या नगराच्या किंवा याची जी निर्मिती आहे, मोहेंजोदडो असेल तर व्यवस्थापन सगळे पुरावे प्राप्त झाले असले तरी मोहेंजोदडोच्या जी निर्मितीमधील पूर्वनियोजनाची जी तुलना आहे ती पूर्वनियोजनाची तुलना म्हणजे जे नगर वसवत असताना जे पूर्वनियोजन केलं होतं, नियोजन पूर्वनियोजित शहर होतं त्याची तुलना जे आधुनिक भारतातील जे पहिलं पूर्वनियोजित शहर म्हणजे चंदीगड आहे, चंदीगड हे जे शहर आहे ते चंदीगड हे शहर भारतातील पहिलं पूर्वनियोजित शहर आहे. त्या शहराची तुलना या मोहेंजोदडोशी केलेली दिसून येते. म्हणजे किती आधुनिक पद्धतीनं त्या कालखंडामध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये मोहेंजोदडो ह्या नगराची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या दोन्हीच्या पूर्वनियोजित शहराची किंवा मोहेंजोदडो या शहराची जे भारतातील जे पहिलं पूर्वनियोजित शहर आहे चंदीगड जे इंग्रजांनी बसवलेलं आहे त्या नगराची व्यवस्था, हे इंग्रजांनी बसवलं म्हणता येणार नाही आपल्याला, कारण ब्रिटिश कालखंडामध्ये भारत स्वतंत्र झाला 1947 ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा जे पंजाब राज्य होतं ते पंजाब राज्याचे दोन तुकडे झाले. अर्धा पंजाब भारतात गेला आणि अर्धा पंजाब पाकिस्तानात गेला. आणि ते स्वतंत्र भारताच्या अगोदरचं जे पंजाब राज्य होतं त्या पंजाब राज्याची जी राजधानी होती त्या पंजाब राज्याची राजधानी हे कुठलं राजधानीचं शहर हे लाहोर होतं. आणि त्यामुळे लाहोर पाकिस्तानात गेल्यामुळं पंजाबला जो भारतात राहिलेला पंजाब आहे त्या पंजाबला राजधानीचं शहर असणं गरजेचं होतं. आणि म्हणून राजधानीचं शहर निर्माण करण्यासाठी हे चंदीगड हे शहर वसवलेलं आपल्याला दिसून येतं. आणि नंतर चंदीगड हे पंजाब आणि हरियाणा या दोन राज्याची राजधानी बनलं. आणि म्हणून स्वतंत्र भारतात बांधलं गेलेलं हे पहिलं शहर होतं. आणि या शहराची निर्मिती तत्कालीन जे ब्रिटिश वास्तुविशारद होते कॉलिन बुर्जुए नावाचा एक वास्तुविशारद होता, त्या वास्तुविशारदानं हे शहर नियोजन केलं होतं. आणि हे शहराची स्थापना इसवी सन 1953 मध्ये झाली. म्हणून जे आधुनिक कालखंडामध्ये जे चंदीगड शहर जितकं सुव्यवस्थित आहे, पूर्वनियोजित आहे, त्याच पद्धतीनं मोहेंजोदडो हे शहर सुद्धा पूर्वनियोजित होतं. म्हणून मोहेंजोदडो या शहराची चंदीगड या शहराशी तुलना केलेली किंवा तुलना करता येईल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि म्हणून मोहेंजोदडो सारखे जे काही पूर्वनियोजित नगर आहेत ते नगर प्रत्यक्षपणे उभं करताना आवश्यक असणारे प्रचंड आर्थिक व मनुष्यबळ याची कल्पना आपल्या लक्षात येते. म्हणजे त्या कालखंडामध्ये एखादं शहर बसवत असताना मनुष्यबळाची तर गरज लागते, त्याचबरोबर अर्थव्यवस्था सुद्धा आर्थिक सुद्धा गरज असते. पण अशा पद्धतीने त्या कालखंडामध्ये या सगळ्या गोष्टीचा विचार करून हे मोहेंजोदडो हे शहर बसवलेलं आपल्याला आढळून येतं. आता मोहेंजोदडो झाल्यानंतर नंतर शहर आहे तिसरं शहर त्याचा जो आपण अभ्यास करणार आहोत ते म्हणजे कालीबंगन. हे एक महत्वाचं शहर आहे. हडप्पा संस्कृतीमधील कालीबंगन हे सुद्धा एक महत्वाचं शहर आहे. आणि ह्या शहराचा विचार करत असताना जेव्हा आपण कालीबंगन या शहराचा विचार करू तेव्हा ज्या पद्धतीने हडप्पा संस्कृतीमधील शहराचा विचार केला, हडप्पा संस्कृतीमधील हडप्पा आणि मोहेंजो शहराचा जसा आपण अभ्यास केला त्याच पद्धतीने आपल्याला कालीबंगन या शहराचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आता कालीबंगन या शहराचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला स्थान लक्षात येणं खूप गरजेचं आहे की हे शहर कुठं आहे. सध्या आपण जी दोन हडप्पा आणि मोहेंजोदडो ही दोन शहरं पाहिली, ही दोन्ही शहरं सध्या पाकिस्तानमध्ये आहेत किंवा दोन्ही शहरं जी दोन्ही स्थळ आहेत ते पाकिस्तानमध्ये आहेत. परंतु हे जे कालीबंगन आहे ते आजचं सध्या स्थितीमध्ये याचं स्थान जर आपण लक्षात घेतलं तर याचं स्थान हे सध्या भारतात असून भारतातील जो राजस्थान राज्यातील जो बिकानेर महत्वपूर्ण शहर आहे त्या बिकानेर पासून 205 किलोमीटर अंतरावर हनुमानगड नावाचा जिल्हा आहे. आणि त्या जिल्ह्यातील घग्गर नदीच्या तीरावरती
लक्षात घेतली तर हडप्पा रावी नदीच्या काठी, हे सिंधू नदीच्या काठी आणि हे घग्गर नदीच्या काठी तिसरं शहर आलं की ते तिसरं शहर सुद्धा एका नदीच्या तीरावरती बसलेलं, नदीच्या काठावरती बसलेलं असेल. म्हणून मानवाच्या जीवनामध्ये नद्यांचं महत्व लक्षात घ्या. आणि म्हणून हे सुद्धा जे शहर आहे ते शहर घग्गर नदीच्या काठावरती बसलेलं आहे. आणि हडप्पा संस्कृतीतील हे एक महत्वाचं केंद्र म्हणून ओळखलं जातं. आणि ते केंद्र व्यापाराच्या दृष्टिकोनातून, संस्कृतीच्या दृष्टिकोनातून, नियोजनाच्या दृष्टिकोनातून, सगळ्या दृष्टिकोनातून हे एक महत्वाचं केंद्र असलेलं आपल्याला आढळून येतं. म्हणजे हे आपल्याला त्याचं आपण उत्खनन कधी झालं पाहणार आहोत की उत्खनन ज्या पद्धतीने हडप्पा आणि मोहनजोदडोचं उत्खनन झालं त्याच पद्धतीनं कालिबंगन या शहराचं सुद्धा उत्खनन झालेलं आपल्याला आढळून येतं. टेसिटोरो नावाचा एक इटालियन भाषाशास्त्रज्ञ आहे इटली या देशातील. तर त्या भाषाशास्त्रज्ञानं त्याचा जेव्हा अभ्यासाच्या निमित्तानं तो भारत दौऱ्यावर आला आणि तो जेव्हा कालिबंगनला गेला तर कालिबंगन हे शहर प्राचीन असून इतिहासपूर्व काळातील असावं अशी नोंद सर्वप्रथम ह्या टेसिटोरी नावाच्या इटालियन भाषाशास्त्रज्ञाने केलेली आपल्याला आढळून येते. परंतु त्याने जर अशी नोंद केली असली इतिहासपूर्व कालखंडातील हे शहर असावे तर ठामपणे म्हणणार नाही की इतिहासपूर्व कालखंडातीलच आहे असा ठामपणे न म्हणता त्याने त्याचा अभ्यासपूर्ण निष्कर्ष असा काढला की हे शहर इतिहासपूर्व कालखंडातील असावं. परंतु जेव्हा ह्या शहराचं व्यवस्थितपणे उत्खनन झालं आणि त्या उत्खननामध्ये जे अवशेष सापडल्या त्या अवशेषाचं जेव्हा परीक्षण केलं त्या परीक्षणाच्या आधारे निष्कर्ष निघाला की कालिबंगन शहर हे हडप्पा संस्कृतीतील शहर असून हडप्पा कालखंडामध्ये हे शहर निर्माण झालेलं आहे हे आपल्याला स्पष्ट झालं. याचं जे उत्खनन आहे ते उत्खनन 1960 म्हणजे भारत स्वतंत्र झाल्यानंतर या दोन्ही शहराचं उत्खनन हे भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर ब्रिटिशांच्या कालखंडात झालं. परंतु ह्या ज्या शहराचं उत्खनन आहे कालिबंगन या शहराचं उत्खनन मात्र भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुरू झालं आणि 1960 ला उत्खनन सुरू झालं. त्यानुसार हडप्पा शहर हे कालिबंगन शहर हे हडप्पा संस्कृतीतील एक प्रमुख नगर आहे हे स्पष्ट झालं. आणि भारतीय जे पुरातत्व खातं होतं त्या पुरातत्व खात्याचे तत्कालीन संचालक ब्रिजबासी लाल बीबीलाल व त्यांचे जे जोडीदार होते किंवा त्यांना जे सहाय्य केलं ते म्हणजे बालकृष्ण थापर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णपणे या कालिबंगन या शहराचं काय झालेलं आहे त्या कालखंडामध्ये उत्खनन झालं. आणि कालिबंगन शहराचं उत्खनन झाल्यानंतर त्या सापडलेल्या अवशेषाद्वारे की कालिबंगन ही नागरी हडप्पा संस्कृतीची त्याचबरोबर त्या आधीच्या कालखंडातील काही वसाहती सापडलेल्या आहेत. आणि म्हणून जेव्हा कालिबंगन शहरातील वसाहतीचा आपण विचार करू त्या वसाहतीचा विचार करत असताना एक लक्षात येतं की या ठिकाणी उत्खननात सापडलेल्या वसाहती आहेत त्या वसाहतीचं जर आपण वर्गीकरण केलं तर त्या वर्गीकरणामध्ये नागरी हडप्पा संस्कृतीची वसाहत एक होती आणि दुसरी होती की पूर्व हडप्पा संस्कृतीतील वसाहत. म्हणजे जे इटालियन टेसिटोरी नावाचा जो भाषाशास्त्रज्ञ होता त्याने जे एक नोंद केली होती की ही इतिहासपूर्व कालखंडातील वसाहत असावी. परंतु उत्खननानंतर हे स्पष्ट झालं की ती हडप्पा संस्कृतीतील वसाहत आहे परंतु शहर आहे. परंतु त्याचा अधिक उत्खनन झाल्यानंतर निष्कर्ष केला की त्याच्या दोन प्रकारच्या वसाहती होत्या. एक नागरी हडप्पा संस्कृतीची वसाहत. जेव्हा आपण हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीचं
प्रकारे वर्गीकरण करण्यात आलेलं आपल्याला आढळून येतं. एक म्हणजे पूर्व हडप्पा संस्कृतीचा कालखंड, प्रगल्भ नागरी हडप्पा संस्कृतीचा काळ आणि उत्तर हडप्पा संस्कृतीचा काळ, या 3 काळामध्ये आपण हडप्पा संस्कृतीचं वर्गीकरण आपल्याला केलं दिसून येतं. आणि मग या शहरातील ज्या सापडलेल्या वसाहती आहेत त्या वसाहतीमध्ये नागरी हडप्पा संस्कृतीची वसाहत, की जेव्हा हडप्पा संस्कृती विकसित झाली त्या कालखंडात काही वसाहत निर्माण झाले, परंतु पूर्व हडप्पा संस्कृती विकसित होण्याच्या अगोदर एक तिथं वसाहत होती. अशा 2 वसाहती उजेडात आलेल्या आहेत. आणि हडप्पा आणि मोहेंजोदडो शहराच्या तुलनेनं कालीबंगन हे शहर कसं आहे, लहान आहे. कारण आपण मगच पाहिलं की हडप्पा संस्कृतीतील सर्वात विस्ताराने मोठं शहर कुठलं आहे, मोहेंजोदडो आहे. म्हणजे यानंतर सगळी शहरं आपल्याला उजेडात येलेली आहेत, नगर ती सगळी मोहेंजोदडोच्या विस्ताराने छोटे छोटे दिसून येतात. परंतु हे जे कालीबंगन आहे ते कालीबंगन, मोहेंजोदडो आणि हडप्पा या दोन्ही शहराच्या तुलनेने लहान आहे. आता ज्या पद्धतीने या 2 शहरामध्ये विभाग होते त्याच पद्धतीने इथं पण 2 विभाग होते. या शहराचे विभाग, ह्या शहराचा विभागाचा विचार केला तर इथं पण 2 होते. आणि 2 जे आहेत ते 2, पहिला इथला बाले किल्ला जो सगळीकडेच होता, आणि दुसरा जो आहे तो म्हणजे नागरी वसाहत, नागरी वस्ती. आणि ह्या दोन्ही जी नगर आहेत त्या दोन्ही नगरांना तटबंदी होती. आणि इथंही कालीबंगनच्या 2 महत्वाच्या गोष्टी उजेडात आलेल्या आहेत. या 2 शहरं जे आहेत त्या दोन्ही शहरांना जे शहर आहेत त्या शहरातील जे 2 विभाग आहेत त्या दोन्ही विभाग जे आहेत ते दोन्ही विभाग हे तटबंदी युक्त आहेत. दोन्हीही विभागांना तटबंदी होती. बालेकिल्ल्याला पण तटबंदी होती. आणि जी नागरी वस्ती होती त्या नागरी वस्तीलाही तटबंदी होती. म्हणजे संरक्षणाच्या दृष्टिकोनातून इथं बालेकिल्ल्याचा आणि नगराचा विचार केलेला व नागरी वस्तीचा विचार केलेला आढळून येतो. आणि त्या दोन्हीच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ह्या तटबंदी बांधलेल्या आहेत. आता हे जे कालीबंगन आहे त्या कालीबंगन जे नगराचे आहे ती काही विशेषता आहे, शहरापेक्षा थोडं वेगळं आहे. त्याची काही विशेषता आहे, ती विशेषता आपल्याला पाहणं खूप गरजेचं आहे. याची विशेषता काय आहे तर कालीबंगन हे जे नगर आहे ते नगर 2 गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. आणि मग त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. त्या 2 गोष्टीचा जर आपण विचार केला तर तिथली जी पहिली गोष्ट आहे ती पहिली गोष्ट म्हणजे पूर्व नागरी हडप्पा संस्कृतीचा काळ होता. पूर्व हडप्पा संस्कृतीचा जो काळ होता म्हणजे हडप्पा नागरी वसाहत संस्कृती विकसित होण्याच्या अगोदरचा जो कालखंड होता त्या कालखंडातील नांगरलेल्या शेतीचा पुरावा या ठिकाणी सापडलेला आहे. म्हणजे हडप्पा संस्कृतीच्या अगोदर जे आपण पाठिंबाच्या प्रकरणामध्ये पाहिले की मानव स्थिर गाव वसाहती झाल्या का तर शेतीचा शोध लागल्यावर शेती करायला सुरुवात झाला. आणि इथं आपण पाहिले की 2 वस्त्या सापडल्या होत्या, एक नागरी हडप्पा संस्कृतीची वसाहत आणि दुसरी होती की पूर्व हडप्पा संस्कृतीची वसाहत. तर इथं पण 2 महत्वाच्या आहेत विशेषता. या विशेषतेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर इथं ज्या 2 गोष्टी महत्वाच्या आपल्याला आढळून येतात ते म्हणजे की पूर्व नागरी हडप्पा संस्कृतीच्या काळातील जे नांगरलेल्या शेतीचा पुरावा आहे ही नांगरलेली शेती इसवी सन पूर्व 2800च्या म्हणजे 2800च्या सुमारास होती असं मानलं जातं. आणि म्हणून हडप्पा संस्कृतीच्या काळातील नांगरलेल्या शेतीचा पुरावा आणि ही नांगरलेली शेती इसवी सन पूर्व 2800च्या कालखंडातील होती असं इथं समोर आलेलं आहे. आणि त्यातील जी शेती आहे त्यातील जी नांगरटी आहे, नांगरटी म्हणजे काय तर एखादी शेती नांगरत असताना मग ते आधुनिक कालखंडामध्ये आपण ट्रॅक्टरच्या वाहनांच्या माध्यमातून नांगरतो, परंतु पूर्वी ही शेती नांगरत असताना लोखंडी नांगर आणि त्याला पशुधन म्हणजे बैलाच्या माध्यमातून बैल झुंपून ती शेती नांगरली जायची. तर या ठिकाणी जी शेती नांगरलेली आहे ती नांगरलेली शेती किंवा त्या नांगरटीच्या खुणा त्या परिसरातील आताच्या नांगरटीच्या पद्धतीप्रमाणेच आहे. म्हणजे पूर्व हडप्पा संस्कृतीच्या अगोदर जी नांगरण्याची पद्धती आहे तीच पद्धती आज आपण फॉलो करतो. त्याच
पद्धतीनं आज आपण शेती नांगरतो. म्हणजे आपण प्राचीन गोष्टी आणखी सोडलेल्या नाहीत म्हणण्यापेक्षा त्याच योग्य आहे आणि त्याचाच आपण वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या शतकानुशतके त्याचा आपण अवलंबन करतोय. म्हणजे याचं विशेषता काय आहे की कालिंबगड या शहरामध्ये जी पूर्व हडप्पा संस्कृतीतील वसाहत होती त्या वसाहतीच्या नांगरटीच्या खुणा सापडलेल्या आहेत, ज्या की इसवी सन पूर्व 2800 वर्षापूर्वीच्या खुणा आहेत. त्या खुणा आज ज्या पद्धतीने आपण शेतीची नांगरणी करतोय त्या पद्धतीच्या सारख्या त्या पद्धतीप्रमाणे असलेल्या आपल्याला जातात. आणि याच्यामध्ये जी दुसरी गोष्ट आहे म्हणजे विशेषता आहे, त्या विशेषतेमध्ये दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे तेथील जो बालेकिल्ला आहे, जो विभागामधला पहिला विभाग बालेकिल्ला, तर त्या बालेकिल्ल्यामध्ये ओळीनं सापडलेले 6 ते 7 अग्निकुंड सापडलेले आहेत. अग्निकुंड मी तुम्हाला मागच्या 2 तासामध्ये हडप्पा संस्कृतीची वैशिष्ट्य शिकवत असताना धार्मिक कल्पना एक वैशिष्ट्य शिकवलं होतं आणि त्या वैशिष्ट्यामध्ये तिथं जरी मंदिरं नसली सापडली तरी त्या कालखंडातील लोक हे भूमातेला देवता मानायचे आणि निसर्गातील ज्या शक्ती आहेत त्या शक्तींना देवता मानायचे. आणि त्या निसर्गातील एक शक्ती म्हणजे अग्नी. तर इथं अग्नीची पूजा केली जाते सिंधू संस्कृतीमध्ये. आणि इथं सुद्धा दुसरी गोष्ट आपण जे पाहतोय त्याच्यामध्ये जे बालेकिल्ला होता त्या बालेकिल्ल्यामध्ये ओळीनं 6 ते 7 अग्निकुंड सापडलेले आहेत. म्हणजे त्या कालखंडामध्ये अग्निदेवतेची पूजा केली जायची आणि तिथं अग्निकुंड सापडलेले आहेत. आणि सर्वसामान्य ज्या नागरी वसाहती आहेत त्या सर्वसामान्य नागरी वसाहतीमध्ये घरामधून सुद्धा अग्निकुंडाचे पुरावे सापडलेले आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी बालेकिल्ला प्रशासकीय त्या नगराचं प्रशासकीय नियंत्रण केलं जातं, तिथून त्या नगराचा कारभार चालला जातो, त्या ठिकाणची सुद्धा अग्निकुंड आहेत. आणि जी नागरी वसाहत आहे त्या नागरी वसाहतीमध्ये सुद्धा घराच्या परिसरामधून अग्निकुंड सापडलेले आहेत. म्हणजे त्या कालखंडात अग्निदेवतेची पूजा त्या कालखंडातील लोक करत होते असं आपल्याला इथं जाणवतं. म्हणजे ह्या 2 शहरापेक्षा ह्या नगराची विशेषता आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर इथली जी नगर आहेत त्या नगराच्या तटबंदीच्या बाहेर सुद्धा ओळीनं अग्निकुंड असलेले एक वस्तू किंवा एक वास्तू सापडलेली आहे. वस्तू म्हणण्यापेक्षा वास्तू जी तटबंदी आहे त्या तटबंदीच्या बाहेर ओळीनं अग्निकुंड असलेली वास्तू आहे. आता ह्या अग्निकुंडाचा वापर त्या कालखंडातील लोक कशासाठी करत असेल हे आपल्याला आणखी त्याचं सांगू शकत आपण ठामपणे सांगू शकत नाही की ते या अग्निकुंडाचा यासाठीच वापर करू शकत असतील. परंतु त्या अग्निकुंडाचा वापर शक्यतो आपल्या धार्मिक कल्पना जपण्यासाठी किंवा अग्निदेवतेची पूजा करण्यासाठी हवन करण्यासाठी त्या अग्निकुंडाचा वापर करू शकत असतील असा आपण त्याच्यामध्ये अंदाज बांधू शकतो. आणि ह्या काही अग्निकुंडामध्ये पशूंची हाडं सुद्धा सापडलेली आहेत. म्हणजे काही अग्निकुंडामध्ये त्या पशु प्राण्यांची हाडं सुद्धा सापडले आहे असा पुरावा आहे. आणि मग या पुरावा जो आहे तो अग्निपूजेचा असावा असं काही पुरातत्वज्ञांचं मत आहे. हा पुरावा काय आहे तर अग्निपूजेची किंवा अग्नीची पूजा करत असतील असा पुरावा आहे. म्हणजे त्या कालखंडातील जे कालिंबंगन या शहरातील लोक होते ते कालिंबंगन या शहरातील लोक हे अग्निदेवतेची पूजा करत असावे किंवा अग्निपूजक असावे असा पुरावा काही तज्ञांच्या मध्ये आहे किंवा असा आपण अंदाज बांधू शकतो. कारण का या काही अग्निकुंडामध्ये पशुची हाडं आहेत. म्हणजे त्या कालखंडामध्ये अग्नीमध्ये पशूंचा बळी देणं ही संकल्पना अस्तित्वात असावी असं आपण त्याच्यावरून मत मानू शकतो. म्हणून अशा पद्धतीनं इतर 2 शहरापेक्षा कालिंबंगन या शहराचं हे विशेषता आढळून येते. अशा पद्धतीनं आपण आज मोहनजोदडो आणि कालिंबंगन ह्या 2 नगरांचा अभ्यास केला. पुढील जे नगर आहेत ते आपण पुढच्या तासिकेला पाहू.